मंडळी नमस्कार. मी स्वाती सुरंगळेकर. 2004 साली पुण्यात असताना मी लोकमतमध्ये काव्य कोपरा हे सदर चालवलं होतं सखी पुरवणीत. तर ते सदर माझ्याकडे ज्या कवितेमुळे आलं ती कविता आज आपल्याशी शेअर करावीशी वाटते. इतरही कविता दिल्या होत्या, पण या कवितेत त्या म्हणाल्या संयोजिका की तुम्ही एकाच वेळी तुमची भाषा अगदी साधी सोपी आहे, जी वृत्तपत्राला जवळची आहे. तुमच्या कविता कळतात आणि साधे सोपे शब्द आहेत. शिवाय तुम्ही या कवितेत एकाच वेळी 3 पिढ्यांना तुम्ही संबोधित केलं आहे. तर आम्हाला आवडल्या तुमच्या कविता आणि तुम्ही आमच्याकडे सदर लिहू शकता. तर या ज्या कवितेमुळे ते सदर आलं ती कविता आहे सुखावलं घरपण. घराचं घरपण घरावर रुसलं. घराचं घरपण घरावर रुसलं आणि गाल फुगवून कोपऱ्यात बसलं. घराचं घरपण घरावर रुसलं आणि गाल फुगवून कोपऱ्यात बसलं. वडीलधाऱ्या माणसांना उरला नाही मान. घरपण हरवलं की काय होतं? वडीलधाऱ्या माणसांना उरला नाही मान. त्यांची वेदना ऐकणारे नव्हते कोणाजवळ कान. मधली पिढी नोकरीच्या घाण्याला झुंपलेली. घाईनी वडवड त्यांच्या 5वीला पुजलेली. शाळा ट्युशनच्या ओझ्याखाली गुदमरलं बालपण. शाळा ट्युशनच्या ओझ्याखाली गुदमरलं बालपण. स्पर्धा अपेक्षांच्या तापानं करपलं कोवळं मन. आदरातिथ्य पाहुण्यांचं झालं अशक्य प्राय. कुणाला वेळच नाही. आदरातिथ्य पाहुण्यांचं झालं अशक्य प्राय आणि शेजार धर्मानंही घेतला हळूच काढता पाय. घरातली सुख शांतीही मग ढळायला लागली. घरातली सुख शांतीही मग ढळायला लागली. घरपणाची महती तेव्हा सर्वांना कळायला लागली. हरवलेल्या घरपणाची सुरू झाली शोधाशोध. हरवलेल्या घरपणाची सुरू झाली शोधाशोध. मधल्या पिढीला जाणवलं आपलाही आहे यात दोष. हरवलेल्या घरपणाची सुरू झाली शोधाशोध. मधल्या पिढीला जाणवलं आपलाही आहे यात दोष. मागच्या पुढच्या पिढीसाठी काढायलाच हवा थोडा वेळ. मागच्या पुढच्या पिढीसाठी द्यायलाच हवा थोडा वेळ. तरच घराचं घरपण टिकेल. अजून नाही गेली वेळ. मागच्या पुढच्या पिढीसाठी द्यायला हवा थोडा वेळ. तरच घराचं घरपण टिकेल. अजून नाही गेली वेळ. वडीलधाऱ्यांनी ठरवलं थोडं अलिप्त व्हायचं. वडीलधाऱ्यांनी ठरवलं थोडं अलिप्त व्हायचं. अडीअडचणीला मात्र सर्वांच्या पाठीशी राहायचं. वडीलधाऱ्यांनी ठरवलं थोडं अलिप्त राहायचं. अडीअडचणीला मात्र सर्वांच्या पाठीशी राहायचं. छोट्यांनी ठरवलं हट्ट कमी करायचे. छोट्यांनी ठरवलं हट्ट कमी करायचे आणि घरातल्या सर्वांशी नम्रतेने वागायचे. शेवटी असं एकेकाच्या आत्मपरीक्षणानं, तिन्ही पिढ्यांच्या आत्मपरीक्षणानं घरपण सुखावलं. कोपऱ्यात बसलेलं घरपण तिन्ही पिढ्यांच्या आत्मपरीक्षणानं घरपण सुखावलं आणि साऱ्या घरातच मजेत स्थिरावलं.